चला मी तुम्हाला सांगते घोळची डाळ भाजी कशी करायची ते. त्यासाठी एका कुकरमध्ये 2 वाटी तुरीची डाळ घालायची आणि त्याला 2 वेळा चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. धुतल्यानंतर त्यामध्ये आपण अर्ध बोट जाईल एवढं पाणी घालायचं आहे आणि त्याला शिजत ठेवून द्यायचं आहे. तेव्हापर्यंत मी तुम्हाला दाखवते घोळची भाजी कशी असते. तर बघा, ही आहे घोळची भाजी. याला आपल्याला अशा प्रकारे निवडायची आहे. त्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला लसण, हिरवी मिरची, अद्रक, कोथिंबीर, कढीपत्ता आणि तुम्हाला जर वाटत असेल तर यामध्ये तुम्ही जिरे घालू शकता, पण आमच्या इथे जिरे कोणी खात नाही त्यामुळे मी यामध्ये टाकले नाही आहे. त्यामध्ये याला बारीक करायचं. आता आपल्याला बघा काय काय लागणार आहे. जी आपण मिक्सरमधून पेस्ट काढली ती टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, कैरी आणि शेंगदाणे. त्यानंतर गॅसवर एक पातेलं ठेवायचं. त्यामध्ये 2 पळी आपण तेल घालून घ्यायचं आहे. मी थोडं तेल जास्तच घालते त्यामुळे मी आणखी थोडं ॲड केलं. त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची. एकदा का मोहरी तळतळली त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकून द्यायचा आहे. कांदा लाल होईपर्यंत शिजू द्यायचा. त्यानंतर आपण जी पेस्ट काढली होती ती त्यामध्ये टाकून द्यायची आणि ती सुद्धा छान प्रकारे शिजू द्यायची आहे. थोडे शेंगदाणे घालून घेऊ त्यामध्ये आणि शिजू देऊ. थोडी हळद त्यामध्ये घालून घेऊ आता आणि छान प्रकारे मिक्स करून घेऊ. त्यानंतर टोमॅटो घालून घेऊया. कैरी सुद्धा घालून घेऊया. मिक्स करून घेऊ छान प्रकारे. आणि प्लेट झाकून त्याला शिजू देऊया थोडा वेळ. शिजल्यानंतर त्यामध्ये आपण तुम्ही जेवढं तिखट खाऊ शकता तेवढं तुम्ही तिखट त्यामध्ये टाका. मी यामध्ये 2 चमचे तिखट घातलेलं आहे. त्यानंतर धनेपूड टाकलेली आहे. चवीनुसार मीठ घालून घ्या. मिक्स करून घ्या. आपण याला थोडं शिजू देऊया म्हणजे एक मसाल्याचा जो फ्लेवर आहे तो त्यामध्ये येईल. बघा किती छान प्रकारे शिजलाय. त्यानंतर यामध्ये आपण घोळची जी भाजी आहे ती धुवून चिरून टाकायची आहे. त्याला मिक्स करायची आणि थोड्या वेळासाठी त्याला ना आपण शिजू देऊ. एक प्लेट त्यावर झाकून ठेवायची आहे. काही वेळाने बघा किती छान प्रकारे शिजली आहे. यामध्ये आपण थोडं करून वरण टाकून देऊया जे मगाशी आपण शिजवलं होतं ना ते आणि मिक्स करून घेऊया. थोड्या वेळाला आपण शिजू देऊया. उकडी आली की समजून जायचं की आपली भाजी ही शिजलेली आहे. बघा ही भाजी आपली शिजलेली आहे. यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घेऊया आणि बघा आपली घोळची डाळ भाजी तयार झाली आहे ना छान.